मुद्दे मांडा. अध्यक्ष महोदय, विरोधकांचा 293चा प्रस्ताव आहे आणि त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मी उभा आहे. आता ह्या क्रम फॉलो करणार. जे काही मुंबई शहराबद्दल सांगितलं जातंय की रस्त्यांची दुरावस्था, प्लास्टिकचा अतिवापर, डम्पिंग ग्राउंड, तर मला वाटतं हे सगळं या 5-10 वर्षात झालेलं नाही. किंबहुना आपण 5-7 वर्ष मागे गेलं तर रस्त्यांची अवस्था काय होते आपल्याला माहित आहे. मुंबई शहरासह ग्रामीण भागातल्याही रस्त्यांची अवस्था कशी होते आपल्याला माहित आहे. माझा अकोले मतदारसंघ आदिवासी तालुका आहे. की बऱ्याच ठिकाणी वाड्यापाड्यांवरती रस्तेच नव्हते. या सरकारनं बिरसा मुंडा योजना आणली आणि खेड्यापाड्यात वाड्यापाड्यांपर्यंत रस्ते पोहोचले. मुंबईमध्ये आपण पाहतोय तर कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल किंवा आता कॉन्क्रीटच्या रस्त्यांची कामं चाललीत, ही मोठ्या गतीनं चालू. जो काही मुंबई गोवा हायवेचा प्रश्न आहे तर तोही मार्गी लागणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्याचे दिवस काम करणं अवघड पडतं. इकडं हा जो प्रदूषणाचा प्रश्न येतोय, प्लास्टिकचा अतिवापर असेल किंवा बाकी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल तर हे सगळीकडेच आहे. शहरामध्ये आता खेड्यामध्ये व्हायला लागले. आमच्या अकोले नगरपंचायत क्षेत्र आहे तिकडे हा प्रॉब्लेम उभा राहिला. शहराचं गटारांचं पाणी थेट नद्यांमध्ये जायला लागलंय आणि ज्या चांगल्या नद्या आहेत त्या प्रदूषित व्हायला लागल्या. या निमित्तानं सरकारनं पुढची पावलं उचलावी आणि जिथं नगरपंचायत आहेत, मोठ्या ग्रामपंचायत आहेत, तिथं एसटीपी प्लांट दिले पाहिजे. ज्या प्लास्टिकवरती रिसायकलिंग करता येत नाही ते प्लास्टिक वापरावरती बंदी आली पाहिजे. आणि जिथं मोकळ्या जागा आहेत तिथं नागरिक शिस्त पाळत नाही, कचरा कुठेही टाकून देतात, तर त्याला शिस्तीत आणलं पाहिजे. काही ठिकाणी दंडात्मक कारवाया झाल्या पाहिजे. आमच्या तालुक्यामध्ये रस्त्याची कामं जोरात चालू आहे. आजूबाला रस्त्याची कामं जोरात चालू आहे. पण जे ठेकेदार आहेत ठेकेदार जुनेच आहे. 20 वर्षापूर्वीचे, 30 वर्षापूर्वीचे जे नाठाळ ठेकेदार आहेत ते काय आज तयार झालेत असं नाही. उलट हे मोठे ठेकेदार जास्त कामं घेऊन ठेवतात आणि कामं करत नाही. त्यांना मधल्या काळात निवडणुकांच्या आधी सरकारच्या विरोधात रोष वाढवायचा होता यांना. आणि ठेकेदारांना तसं पाहिलं तर कुठल्या पक्षाचं हे महत्वाचं नाही. त्यानं काम जर क्वालिटीचं नाही केलं तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो जर सरकारची बदनामी विनाकारण करत असेल, शासनाची बदनामी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अरे रोड करताना एका पावसाळ्याच्या आधी 3-6 महिन्यात उखडून जातोय म्हणजे असली कुठली परिस्थिती. आणि त्यांना जर पाठीवर शी घालण्याचं काम जर कुणी करत असेल तर मला वाटतं त्याला जनता क्षम्य करणार नाही. आता काही ठेकेदारांनी मग आम्ही लक्षवेधीच्या निमित्तानं त्यांच्या माहिती घेतल्या. त्यांनी आरोप प्रत्यारोप आमच्यावर करायला, शिंगा खेळायला सुरुवात केली. एकत्र सगळे जण झाले. त्यांचा मनसुबा वेगळा होता का 2024च्या निवडणुकीमध्ये आपण कामं नाही केली का जनतेचा रोष वाढेल आणि ह्या आमदाराला आपण पाडून टाकू. पण तसं काही झालं नाही. कारण तिथं काही चांगली पण माणसं आहेत, त्यांनी काम केलं आणि परत असं सगळीकडे झाले. परत हे सरकार आलं, त्यात आम्ही पण निवडून आलो. पण आता तेच ठेकेदार काही जण म्हणतात की आमच्या यंत्रणेकडनं चौकशा करा. जर त्यांची मागणीच आहे तर ह्या निमित्तानं माझं म्हणणं आहे की जिथं जिथं निकृष्ट कामं झाली त्याच्या चौकशा झाल्या पाहिजे. जर हे वारंवार अशा पद्धतीनं कामं करणारी लोक आहेत, निकृष्ट कामं करणारे, त्यांची कामं काढून घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये. या कुठं ज्या एजन्सी आहेत त्यांना कामं नाही करू दिले पाहिजे. आमच्याकडचा एक तर बारी संगमनेरचा आमच्याकडे पर्यटन खूप जोरात आहे. म्हणजे महाबळेश्वर सारखं पर्यटन अकोले तालुक्यामध्ये आहे. तिथं शनिवार रविवार खूप गर्दी असते. परंतु माझ्याकडं आदरणीय देवेंद्रजींनी जो काही रस्ता दिला होता बारी संगमनेर, तो पूर्णत्वाला जाता जाता परत तिथं एकतर काय आधीच्या नेतृत्वाला कंटाळून कुणी रस्ताच घेत नव्हता. बळच देवेंद्रजींनी त्यावेळेला ठेकेदारांना घ्यायला लावला. त्यांनी काम केलं पण अति पावसाच्या प्रदेशामध्ये तो रस्ता टिकत नाही.
मला वाटतं त्याच्यात हिंमत असेल तर ठीक आहे. त्याच्यात काय होतं, इंजिनियर किंवा बाकीची जी यंत्रणा आहे ती घसरली जाते, तर तो रस्ता त्यांच्याकडं जर त्याच्याशी होणं नसेल तर तो रस्ता काढून घेतला पाहिजे. त्याच्यावरती परतचा निधी टाकून त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं पाहिजे. खरं तर कुणीतरी म्हटलं म्हणे, विरोधकांचं म्हणणं आहे का कॉन्क्रिटीकरण करू नका, हे पर्यावरणाच्या विरोधातलं आहे. मी सांगतो की जिथं अतिपावसाचा प्रदेश आहे, मग तो कोकण असो नाही तर आमच्याकडचा प्रदेश असो, इथं पाऊस इतका पडतो की 3 महिन्यात 6 महिन्यात रस्ते खड्डे पडायला सुरुवात होते. तिथं कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजे. म्हणून आदरणीय देवेंद्रजींनी निर्णय घेतला की जिथं 1000 लोकवस्तीची गावं आहेत त्या गावांना कॉन्क्रीट रस्त्यानं भविष्याच्या काळामध्ये जोडणार. याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण आज शहरामध्ये कामं चालू आहेत, खेड्यातली जनता वाट पाहते. शाळांच्या परिस्थिती पाहिले तर माझं तर सरकारला नम्र विनंती आहे की सगळ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या खूप चांगल्या झाल्या पाहिजे, सगळीकडे इमारती झाल्या पाहिजे. माझ्या तालुक्यात कामं चालू आहेत, काही शाळांना निधी कमी पडतोय, तर भविष्याच्या काळात पालकमंत्र्यांनी आमचा निर्णय घेतला आणि प्राधान्यानं जिल्हा नियोजनमधून जिल्हा परिषद शाळांना निधी द्यायला सुरुवात केली. आम्ही पण आमदार निधी तिथं वापरला. बऱ्याच वेळेला आमदार जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांवरती निधी वापरत नाही. पण पहिली गावातली शाळा चांगली असली पाहिजे, स्मार्ट असली पाहिजे, गव्हर्नमेंटची स्कूल डिजिटल असली पाहिजे, गावातली स्मशानभूमी चांगली असली पाहिजे, गावामध्ये मंदिरं जितके महत्वाचे तितक्या इतर सुविधा पण महत्वाच्या आहेत. आणि मला वाटतं तिथला जो लोकप्रतिनिधी आहे त्याच्यावरती हे अवलंबून आहे. त्याला भेटणारा निधी आहे, तो निधी कसा वापर होतो तो ज्याच्या त्यानं ठरवायचा आहे. म्हणजे जर असं केलं तर प्रत्येक मतदारसंघाचा विकास होण्यासाठी मदत होऊ शकेल. बाकी जे काही बोगस प्रमाणपत्रांचा किंवा प्रमाणपत्र भेटत नाही, जात पडताळणी प्रमाणपत्र, तर मला वाटतं आदिवासी समाजामध्ये आमच्याकडे राखताना आदिवासी जन्माला येतो, म्हणजे पोटी जन्माला यावं लागतं. म्हणजे असं सर्टिफिकेट देत नाही की याचं लग्न त्याच्याशी झालं आणि मग द्या सर्टिफिकेट. तर मला वाटतं त्याच्यासाठी वंशावळ पाहावं लागते, 50 वर्षापूर्वीचे पुरावे पाहावं लागतात. तर ते पुरावे पाहिलेच गेले पाहिजे, कारण आदिवासी समाजामध्ये सर्वात मोठी घुसखोरी आहे आणि ती रोखण्यासाठी उशीर लागला तर ठीक आहे, परंतु तिथं योग्यरित्या जे काही जात पडताळणी अधिकारी आहे त्यांनी काम केलं पाहिजे. कारण आतापर्यंत आमच्याकडे नोकऱ्यांमध्ये 150 आदिवासी घुसलेले आहेत, खरे आदिवासी मात्र नोकऱ्यांपासून दूर आहेत. मग त्या सगळ्यांचा तसा विचार केला पाहिजे. आपण पाहत असाल शहरामध्ये झोपडपट्ट्यांचा प्रश्न बऱ्यापैकी मागे लावण्याचा प्रयत्न चालू आहे. आधी स्पीड काय होता, आता स्पीड काय हा सगळ्यांनाच माहित आहे. पण जसा शहरामध्ये म्हाडा मिनी म्हाडाच्या माध्यमातून तुम्ही घराचे प्रश्न सोडवता, तसे खेड्यामध्ये किंवा तालुका प्लेसला पण झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे. माझ्याकडे इंदिरानगरची झोपडपट्टी ती बऱ्याच वर्षापासून आहे. लोकांच्या जागेची मोजणीच होत नाही, घरकुल बांधायला जागाच नाही, तर घरं बांधायची कुठं? मग अशा वेळेला सरकारची जबाबदारी सरकार फेटाळत पण नाहीये. कारण देवेंद्रजी खूप चांगले निर्णय घेतले, तर त्या लोकांना 2 मजल्याची 3 मजल्याची त्या तालुका प्लेसला किंवा शहरामध्ये राजूर सारखं शहर आहे तिथं बांधकामाला परवानग्या भेटल्या पाहिजे आणि तशी घरकुलं झाली पाहिजे. आणि असं झालं तर सगळ्यांचाच घरकुलाचा प्रश्न सुटेल. आता तर एक सकाळीच अध्यक्षांनी जे निवेदन केलं तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की गटारांवरती जे काही अतिक्रमण केले बाहेरची जी लोक आहेत तर त्यांना सुद्धा घेऊन आपण 2011ची जी आहे तर त्यांच्यासाठी घराचा प्रयत्न केला जाणार किंवा त्यांना पण हक्क दिला जाणार. खरं तर ही भारतात राहणारी महाराष्ट्रात राहणारी जी लोक आहेत तर त्यांना त्यांचा हक्क दिला पाहिजे. आणि सरकारनं हे कधीच डावललं नाही की असं होणार नाही म्हणून. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांबरोबर एकनाथ शिंदे साहेब आणि सर्व मंत्रिमंडळ खूप गतीनं काम करत आहे. आणि तुम्ही पाहत असेल की पहिल्यापेक्षा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही निर्णय घेतले तर ते खूप चांगले निर्णय आहे. पण शहराबरोबर आहे ग्रामीण भागाकडे पण लक्ष द्या. नदी प्रदूषण हा मोहीम प्रदूषण दूर करण्यासाठी मोहीम हातामध्ये घेतली पाहिजे. सामान्य माणसाला घरकुल भेटलं पाहिजे,
त्यासाठीची मोहीम हातात घेतली पाहिजे. त्या झोपडीतही नळाचं पाणी शुद्ध भेटलं पाहिजे, त्यासाठी मोहीम हातात घेतली पाहिजे. शाळेपासून कुणीच वंचित राहिलं नाही पाहिजे, त्यासाठी मोहीम घेतली पाहिजे. आणि आरोग्याच्यासाठी पण सरकार कटिबद्ध राहिलं पाहिजे. कुणी उपाशी राहणार नाही यासाठी सरकारचं धोरण असलं पाहिजे. तशी धोरणं येताना सरकारच्या माध्यमातून दिसते. त्यामुळं हा जो काही विरोधकांचा 293चा प्रस्ताव आहे त्याला मी विरोध करतो. आणि सरकारच्या मागं आता सरकारनं जो काही निर्णय घेतलेले आहेत आतापर्यंत त्याला मी पाठिंबा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वरुण